नमस्कार श्रोते हो. आपल्या हिंदू धर्मात श्रावण महिन्याला विशेष महत्त्व आहे. या महिन्यात शिवशंकराची पूजा, आराधना, व्रतवैकल्य केली जातात. आज मी आपणाला श्रावण सोमवार शिवामूठ कथा सांगणार आहे. ही कथा मनोभावे ऐकणाऱ्यास इच्छित फलप्राप्ती होते. पण ही कथा सुरू करण्याअगोदर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. चला तर मग आपण या कथेला सुरुवात करूया. श्रावण सोमवार शिवमूठ कथा. आटपाट नगर होतं. तिथं एक राजा होता. त्या राजाला 4 सुना होत्या. 3 आवडत्या होत्या, 1 नावडती होती. आवडत्या सुनांना तो चांगल्या चांगल्या वस्तू आणून देत असे. तसेच नावडतीला जेवायला उष्ट, खरकट, नेसायला जाड भरड, राहावयास गुरांचे घर आणि गुराख्याचे काम देत असत. पुढे श्रावण मास आला. पहिला सोमवार आला. त्या दिवशी त्या नावडतीची नागकन्येशी आणि देवकन्येशी भेट झाली. ते कुठं जात आहेत अशी विचारणा केल्यावर कळालं, महादेवाच्या देवळात शिवमूठ व्हायला जात आहेत. नावडतीनं विचारलं, त्यानं काय होतं? भक्ती होते आणि इच्छित कार्य सिद्धीत जातं. मुलं बाळ होत. नावडती माणसं आवडती होतात. वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद मिळतो. यानंतर नागकन्या आणि देवकन्येनं नावडतीला विचारलं, तू कोणाची आहेस ग? नावडतीनं सांगितलं, राजाची सून. मी देखील तुमच्या सोबत येते. नावडती त्यांच्या सोबत देवळात गेली. नागकन्या आणि देवकन्या वसा वसू लागली. नावडतीनं विचारलं, काय बोलताय? तेव्हा त्यांनी सांगितलं, शिवामुठीचा वसा वसतो आहोत. या वसाला नेमकं काय करावं? मूठची मूठ तांदूळ घ्यावे, शिवराई सुपारी घ्यावी, गंध फूल घ्यावं, 2 बेलाची पाने घ्यावी, मनोभावे पूजा करावी, हाती तांदूळ घ्यावे आणि म्हणावे, शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वर देवा, सासू सासऱ्या दिरा भावा, नंदा जावा भरतारा, नावडती आहे ती आवडती कर रे देवा, असे म्हणून तांदूळ व्हावेत. संध्याकाळपर्यंत उपवास नाही निभवला तर दूध प्यावं. संध्याकाळी अंघोळ करावी, देवाला बेल वाहावा आणि मुकाट्यानं जेवण करावं. हा वसा 5 वर्ष करावा. पहिल्या सोमवारी तांदूळ, दुसऱ्यास तीळ, तिसऱ्यास मूग, चौथ्यास जव आणि 5व्यास सातू शिवमुठाकरता घ्यावे. पहिल्या सोमवारी सगळं साहित्य नागकन्या आणि देवकन्येनं दिलं आणि दुसऱ्या सोमवारी नावडतीच घरून आणायला सांगितलं. त्या दिवशी तिने मनोभावे पूजा केली. संपूर्ण दिवस उपवास केला. जावानंदांनी उष्टमाष्ट पान दिलं, ते तिनं गाईला घातलं. शंकराची आराधना केली आणि दूध पिऊन निजून राहिली. पुढे दुसरा सोमवार आला. नावडतीने घरातून सर्व सामान घेतलं. पुढे नागकन्येबरोबर जाऊन मनोभावे पूजा केली आणि शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा, सासू सासऱ्या दिरा भावा, नंदा जावा आवडती नावडती आहे आवडती कर रे देवा, असे म्हणून तीळ वाहिले. संपूर्ण दिवस उपवास केला. शंकराला बेल वाहिलं. दूध पिऊन निजून राहिली. संध्याकाळी सासऱ्यानं विचारलं, तुझा देव कुठे आहे? नावडतीने सांगितलं, माझा देव लांब आहे, वाटा कठीण आहेत, काटे कुठे आहेत, साप वाघ आहेत, तेथे माझा देव आहे. पुढे तिसरा सोमवार आला. पूजेचं सामान घेतलं. देवाला जाऊ लागली. घरची माणसं मागे मागे जाऊ लागली. नावडती तुझा देव दाखव म्हणू लागली. नावडतीचा रोजचा सराव होता. तिला काही वाटलं नाही, परंतु सर्वांना पुष्कळ काटे कुटे लागले. नावडतीची दया आली. आजपर्यंत रानात कशी येत असेल कोण जाणे. नावडतीला चिंता पडली. देवाला प्रार्थना केली. देवाला तिची करुणा आली. नागकन्या देवकन्यासह वर्तमान देऊळ सुवर्णाचं झालं. रत्नजडितांचे खांब झाले. सगळ्यांनी देवाचं दर्शन घेतलं. नावडती पूजा करू लागली. गंध फूल वाहू लागली. नंतर शिवमूठ घेऊन शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा, सासू सासऱ्या दिरा भावा, नंदा जावा नावडती आहे आवडती कर रे देवा, असे म्हणून शिवाला वाहिली. राजाला मोठा आनंद झाला. नावडतीवर प्रेम वाढलं. दागिने घालायला दिले. कुंटीवर पागोट ठेवून तळे पाहायला गेले. नावडतीची पूजा झाली. पूजा झाल्यावर सर्व बाहेर आले. राजा परत आला. माझं पागोट देवळी राहिलं, घेऊन येतो म्हणाला. देवळाजवळ आला. देऊळ अदृश्य झालेलं होतं. तिथे एक लहान देऊळ होतं आणि एक पिंड होती. त्यावर नावडतीने केलेली पूजा होती. जवळ कुंटीवर पागोट होतं. तो घेऊन ते बाहेर आले. सुनेला विचारू लागला, हे असं कसं झालं?
सुनेनं सांगितलं, माझ्या गरिबाचा हाच देव. मी देवाला प्रार्थना केली, त्यामुळे त्याने तुम्हाला दर्शन दिलं. सुनेमुळे देव भेटला म्हणून तिला पालखीत घालून घरी नेलं. नावडती होती ती आवडती झाली. जसा तिला शंकर प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हा सर्वांना हो. ही साठा उत्तराची कहाणी. पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. कथा आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.